गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांना माझा आवाज येतोय का सांगा चॅटबॉक्स मध्ये. ओके, थँक्यू. चला सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅटबॉक्स मध्ये. अटेंडन्स मार्क करा सगळ्यांनी चॅटबॉक्स मध्ये. तर आज आपला ईव्हीएसचा क्लास आहे, राईट. तर सगळ्यांनी ईव्हीएसचं टेक्स्टबुक ओपन करा. ईव्हीएसचा क्लास आहे ना, सगळ्यांनी ईव्हीएसचं टेक्स्टबुक ओपन करा. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का सांगा चॅटबॉक्स मध्ये. स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे. ओके, सगळ्यांनी ईव्हीएसचं टेक्स्टबुक ओपन करा आणि लेसन नंबर 26 ओपन करा. लेसन नंबर 26, लास्ट लेसन. केलं सगळ्यांनी. सगळ्यांनी लेसन 26 नंबर लेसन ओपन केला का. ओके, तर आपला लास्ट लेसन चालू आहे. ओके, तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट लेसन नंबर 26, लास्ट टॉपिक ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडी. आज आपण लास्ट टॉपिक घेणार आहोत, लास्ट लेसन घेणार आहोत. काय, ॲज वी गो फ्रॉम 3rd to 4th स्टँडर्ड. ॲज वी गो फ्रॉम दी 3rd to 4th स्टँडर्ड, म्हणजे आपण आता 3rd स्टँडर्ड मध्ये आहात ना तुम्ही सगळे. तर 3rd स्टँडर्ड मधून 4th स्टँडर्डला जाताना तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचंय सगळ्या लेसन मधून. हेच लेसन तुम्हाला परत रिपीट होणार आहे 4th स्टँडर्डला, पण थोडं डिटेल मध्ये. 4th स्टँडर्डला तुम्ही थोडे मोठे आहात ना, तर थोडं अजून डिटेल मध्ये तुम्हाला हे लेसन शिकवले जाणार. ओके, त्यामुळे त्यांनी हा जो लेसन असा ठेवलाय लास्ट वाला 26 नंबरचा, त्याच्यामध्ये सगळ्या लेसनची समरी दिलेली आहे. आतापर्यंत आपण जेवढे लेसन शिकलो ना ईव्हीएसचे, फर्स्ट लेसन पासून तर लास्ट लेसन पर्यंत, लेसन नंबर 25 तिथपर्यंत सगळी लेसनची काय दिले, थोडी थोडी समरी दिली. समरी म्हणजे काय, या लेसन मध्ये काय होतं, काय तुम्ही लक्षात ठेवायचंय, हे सगळं आता या लेसन मध्ये 26 लेसन मध्ये सांगितलंय. ओके, म्हणजे तुम्ही 3rd स्टँडर्ड मधून 4th स्टँडर्डला जातायत आता, तर तुम्ही काय काय लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट सगळ्या लेसन मधून, ते सगळं या लेसन मध्ये सांगितलेलं आहे. ओके, त्यामुळे त्या लेसनचं नाव काय, ॲज वी गो फ्रॉम 3rd to 4th स्टँडर्ड, म्हणजे तुम्ही 3रीतून 4थी मध्ये जात असताना काय काय लक्षात ठेवायचंय. ओके, कळालं सगळ्यांना लेसनचं नाव. लेसनचं नाव कळालं सगळ्यांनी. टेक्स्टबुक ओपन केलेत का सांगा मला चॅटबॉक्स मध्ये पटकन. ओके, चला मग आपण स्टार्ट करूया. ओके, लेसन नंबर 26, ॲज वी गो फ्रॉम 3rd to 4th स्टँडर्ड. ओके, तर बघा फर्स्टच तुम्हाला क्वेश्चन विचारलं, कॅन यू टेल वेन यू आर ग्रोन अप व्हॉट डू यू वॉन्ट टू बी. बघा, जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तुम्हाला काय व्हायचंय, कोण व्हायचंय, ह्याचा आन्सर तुम्ही सांगू शकता ना. वेन यू आर ग्रोन अप व्हॉट डू यू वॉन्ट टू बी, तुम्हाला काय व्हायला आवडेल, कोण सांगेल मला आन्सर. चला बघूया आपण कोणाला काय काय बनायचंय मोठं झाल्यावर. कोण सांगेल आन्सर. चला, ओके, तन्वी माईक ऑन कर. सांग बाळा, तुला काय व्हायचं वाटतंय मोठं झाल्यावर. डॉक्टर. येस, आय वॉन्ट असं बोलायचं, आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर. ओके, I नेक्स्ट want to आर्या. be आर्या, तुला काय व्हायचंय. police. ओके, तर काय बोलशील, आय वॉन्ट टू बी पोलीस. ओके,
तर हे आन्सर सगळ्यांचा प्रत्येकाचा डिफरंट असेल. सगळ्यांना काय ना काय बनायचंय ना. ओके. तर कोणाला पोलीस बनायचंय, कोणाला डॉक्टर, कोणाला इंजिनियर. ओके. तर आन्सर काय देणार? आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर, आय वॉन्ट टू बी अ इंजिनियर. ओके. तर बघा तो क्वेश्चन कशाच्या रिलेटेड विचारलेला बघूया आपण हा का. इन द प्रिव्हियस लेसन यू ड्रू a picture of how you would look after 20 years. That was imaginary because no one knows how you will look after 20 years. However, what do you wish to be when you are grown up? What do you want to achieve? That is something you can decide for yourself. But to achieve it, you must learn a lot. You will have to work very hard. बघा काय सांगितलं इथे की तुम्ही आपण ईव्हीएस मध्ये एक लेसन मध्ये शिकलोय. ओके. आपण एक लेसन बघितलेला बघा टाइम पिरियडचा. बरोबर. कॅलेंडर आणि टाइम बद्दल त्याने सांगितलेलं त्या लेसन मध्ये. ओके. त्या लेसनचं नाव काय होतं? इम्पॉर्टन्स ऑफ असंच काहीतरी होतं. इम्पॉर्टन्स ऑफ हे टायमिंग असंच काहीतरी होतं लेसनचं नाव. ओके. तर त्याच्यामध्ये काय आपण शिकलो की तुम्हाला एक सांगितलं होतं की तुम्ही आफ्टर 20 इयर्स 20 वर्षानंतर कसे दिसाल त्याचा पिक्चर काढायला सांगितलेलं. राईट. बरोबर. तुम्ही 20 इयर्स नंतर कसे दिसणार याचा पिक्चर काढायला सांगितलं होतं तुम्हाला ऍक्टिव्हिटी म्हणून. ओके. पण तिथे आपण पिक्चर कसं काढलं? इमॅजिनरी, म्हणजे आपण इमॅजिन करून काढलं की मी असा दिसू शकतो. मला म्हणजे कसं दिसणार तुम्ही 20 इयर्स नंतर? तुम्ही थोडे मोठे झालेले असणार तुमचे. ओके. असं तुम्ही इमॅजिन करून काढलं कारण तुम्ही ऑलरेडी बघितलं नाही ते काय फ्युचर टेन्स आहे ना. राईट. भविष्यातल्या गोष्टी आपण बघतो का? आधीच नाही बघत फ्युचर टेन्स मधलं. आपण इमॅजिन करू शकतो फक्त. म्हणून आपण 20 इयर्स नंतर कसं दिसणार ते फक्त इमॅजिन केलं. राईट. तर हाऊ एव्हर व्हॉट डू यू विश टू बी वेन यू ग्रोन अप? व्हॉट डू यू वॉन्ट टू अचीव? दॅट इज समथिंग यू कॅन डिसाइड फॉर युअर सेल्फ. बघा मग त्यांनी काय सांगितलंय की पण तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचंय, तुम्हाला काय करून दाखवायचंय बाकीच्यांना, हे मात्र तुम्ही स्वतः ठरवू शकता. ओके. त्यासाठी तुम्हाला खूप काही शिकले पाहिजे आणि मेहनत घेतली पाहिजे. ओके. कळालं सगळ्यांना? आपण कसं दिसणार हे आपण इमॅजिनच करू शकतो ना फक्त. हे आपल्याला समजणार नाही की आपण फ्युचर टेन्स मध्ये कसं दिसणार वगैरे. पण काही काही अशा गोष्टी आहेत फ्युचर टेन्स मधल्या, भविष्य काळातल्या, त्या आपण ठरवू शकतो. बरोबर. जसं तुम्ही आता सांगितलं मला की मला डॉक्टर बनायचंय, मला पोलीस बनायचंय, तर तुम्ही आतापासून जर तुम्ही वर्क हार्ड केलं, एकदम स्टडी एकदम भारी चांगला केला, खूप स्टडी केला, तर तुम्ही डॉक्टर बनू शकता जर तुमच्या मनामध्ये जिद्द असेल तर. ओके. तर हे वाला गोष्ट आहेत जे काही काही गोष्ट फ्युचर टेन्स मध्ये तेच आपण करू शकतो. पण जे लुक वगैरे ते नाही आपण सांगता येणार ना आपल्या लाईफ बद्दल. बरोबर. लर्निंग डज नॉट मीन only going to school. We learn at school, of course, but we also learn from our elders at home. We can learn from the environment too. That is why we study the environment. बघा त्यांनी काय सांगितलंय? शिकणे म्हणजे का शाळेत जाणं एवढंच नाही. तर शाळेत तर आपण शिकतोच हे तुम्हाला माहिती आहे. आता तुम्हाला वाटतं की स्कूलमध्ये गेलं तर बस झालं, मी एवढं शिकलो बस झालं, असं तुम्हाला वाटतं. असं नाही. शाळेमध्ये शिकणं एवढंच नसतं. शाळेमध्ये तर आपण शिकतोच पण घरी मोठ्यांकडनं शिकायला शिकतो आपण. राईट. घरचे जे मोठे मोठे माणसं असतात त्यांच्याकडनं आपण काय गोष्टी शिकतो. परत आपल्याला एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या परिसरातून काय शिकता येते. ओके. म्हणून आपण काय करतोय? एन्व्हायरमेंटचा काय करतोय? स्टडी करतोय. राईट. का करतोय आपण हा एन्व्हायरमेंटचा स्टडी? एवढा आपलं बुक स्टडी करून झालं, का केला आपण स्टडी? कोण सांगणार मला? आपण एवढा एन्व्हायरमेंटल चा स्टडी केला ईव्हीएस चा. राईट. तो का केला? काय कळालं आपल्याला त्याच्यातून? एवढे आपण लेसन सगळे स्टडी केले. ओके तन्वी सांग. आपल्याला सगळे लेसन नीट लक्षात झाले पाहिजेत म्हणून. नीट लक्षात झाले. हा पण त्या लेसन मध्ये काय होतं? प्रत्येक बघा त्या लेसन मध्ये तुम्हाला प्रत्येक एनिमल्सची इन्फॉर्मेशन दिली. सगळे अॅनिमल्सचं समजलं तुम्हाला. बर्ड्स बद्दल कळालं. आपल्या आजूबाजूला आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये जे काही कोण असतात, ट्रीज बद्दल कळालं आपल्याला. राईट. बर्ड्स बद्दल कळालं, अॅनिमल्स बद्दल कळालं,
एअर बद्दल सुद्धा कळालं आपल्याला, राईट. आपल्या आजूबाजूला कसे चेंजेस होतात ते कळालं आपल्याला, राईट. तर हे सगळी इन्फॉर्मेशन कळाली ना आपल्याला, म्हणून आपण स्टडी केला, राईट. काही ना काही शिकलो आपण त्यातनं, म्हणून आपण एन्व्हायरमेंटल स्टडीचा काय केलं, हे केलं, काय बोलतात, स्टडी केला, राईट, एन्व्हायरमेंटचा, राईट. तसंच त्यांनी सांगितले की शिकणं म्हणजे शाळेत जाणंच नाही, शाळेतूनच नाही आपण शिकत, आपण आपल्या घरातून सुद्धा शिकतो, आपल्या आजूबाजूच्या लोकांकडनं पण शिकतो काय काय गोष्टी, आणि आपल्या आजूबाजूला जे काही एन्व्हायरमेंट आहे त्यातून सुद्धा शिकतो आपण. ओके, तर सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं. कळालं सगळ्यांना एवढा पॅराग्राफ, फर्स्ट पॅराग्राफ? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, फर्स्ट पॅरा कळाला का? ओके, नेक्स्ट. त्याच्यानंतर काय दिलंय, केअरिंग फॉर द एन्व्हायरमेंट. आता आपण आपल्या एन्व्हायरमेंटची काळजी कशी घेतली पाहिजे. ओके, आवर एन्व्हायरमेंट डज नॉट बिलॉंग टू अस अलॉन, इट बिलॉंग्स टू अदर टू. इट टेक्स केअर ऑफ ऑल आवर नीड्स, दॅट इज वाय टेकिंग केअर ऑफ एन्व्हायरमेंट इज आवर ड्युटी. बघा काय सांगितलंय, जो आपला एन्व्हायरमेंट आहे तो आपल्या एकट्याचाच नाहीये, राईट. तो इतरांचा सुद्धा आहे, बाकीच्यांचा सुद्धा आहे ना. तो फक्त आता तुमचाच नाही, तो माझा सुद्धा आहे ना एन्व्हायरमेंट. एकट्याचा नसतो, तो सगळ्यांचा एन्व्हायरमेंट आहे. ओके, आणि त्या एन्व्हायरमेंट कडून आपल्या खूप काही काय होतात, गरजा भागतात, पूर्ण होतात. ओके, फॉर एक्झाम्पल आपल्याला फूड मिळतं, राईट. एन्व्हायरमेंट मधून फूड मिळतं ना, प्लांट्स मधून, प्लांट्स कडून फूड मिळतं, सन कडून आपल्याला सनलाईट मिळतो. ओके, तर एन्व्हायरमेंट कडून आपल्या खूप काही, आपल्याला जे काही गरज असते त्या सगळ्या गरजा पूर्ण होतात, राईट. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, या एन्व्हायरमेंटची काळजी घेतली पाहिजे. वी मस्ट टेक केअर ऑफ अवर सेल्फ, अवर होम अँड अवर स्कूल टू बिगिन विथ, देन ऑल अवर सराउंडिंग विल बिकम ब्युटिफुल. बघा त्यांनी काय सांगितलंय, आधी आपण स्वतःची, आपल्या घराची आणि शाळेची काय घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. मग आपला एन्व्हायरमेंट काय करेल, आपोआप सुंदर बनेल. ओके, वी मस्ट यूज दी थिंग्स वी रिसीव्ह फ्रॉम द एन्व्हायरमेंट केअरफुली, दॅट इज वाय वी मस्ट नेव्हर वेस्ट फूड और वॉटर. बघा काय सांगितलंय, तुम्हाला जे काही एन्व्हायरमेंट कडून मिळतंय त्याचा चांगला नीट वापर केला पाहिजे. ओके, जे काय तुम्हाला एन्व्हायरमेंट मधून मिळतंय त्याचा बरोबर, म्हणजे जेवढा पाहिजे तेवढाच वापर करायचा जपून. ओके, नाहीतर जसं फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलंय, फूड आणि वॉटर हे आपल्याला कुठून मिळतं, एन्व्हायरमेंट कडून मिळतं ना. जर तुम्ही त्याचा नीट यूज नाही केला तर एक दिवशी असं होईल की तुम्हाला फूडच मिळणार नाही खायला काही, आणि पाणी सुद्धा मिळणार नाही. ओके, म्हणून काय केलं पाहिजे, हे जे फूड, वॉटर, जे काही गोष्टी आहेत एन्व्हायरमेंट मधल्या, म्हणजे फ्युल्स, ओके, फ्युल्स वगैरे, ते सगळं काय केलं पाहिजे, त्याचा नीट यूज केला पाहिजे आपण. ओके, कळालं सगळ्यांना, केअरिंग फॉर एन्व्हायरमेंट, कशी काळजी घेतली पाहिजे एन्व्हायरमेंटची. काय सांगितलं त्याच्यामध्ये, फर्स्ट तुम्ही तुमच्या घराची, तुमच्या शाळेची काय करा, स्वतःची काळजी घ्या, म्हणजे तुमचा जो एन्व्हायरमेंट आहे तो आपोआप काय होईल, ब्युटिफुल बनेल. ओके, राईट. कळतंय का सगळ्यांना, चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. हॅलो, माझा आवाज येतो सगळ्यांना? ओके, त्याच्यानंतर बघा परत तुम्हाला काय क्वेश्चन्स विचारले, जरा डोके चालवा. ओके, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट विल हॅपन इफ वी प्लग फ्लावर्स इन अ गार्डन, पब्लिक गार्डन. जर आपण जी पब्लिक गार्डन आहे ते सगळे आपल्या आजूबाजूला, त्याची जर झाडं तिथली बागेतली, गार्डन मधली आपण जर फुलं तोडली तर काय होईल, असं त्यांनी क्वेश्चन विचारलंय. व्हॉट विल हॅपन इफ वी थ्रो गार्बेज फ्रॉम अवर होम ऑन द रोड. जर आपण आपल्या घरातला कचरा बाहेर रस्त्यावर टाकला तर काय होईल, सगळ्यांना माहिती आहे, सगळीकडे काय होईल, सगळा एन्व्हायरमेंट काय होईल, घाण होईल ना, डर्टी होईल, राईट. वाय मस्ट वी नॉट कार्व आवर नेम्स ऑन दी वॉल्स ऑफ हिस्टोरिकल मोन्युमेंट्स. ओके, काय सांगितलं त्यांनी, जे हिस्टोरिकल मोन्युमेंट्स आहेत, म्हणजे किल्ले वगैरे बघा, त्याच्यावर काही जण नावं लिहितात, लिहितात ना, ती नावं काय करायची नाहीये, त्याच्यावर कोरायची नाही सांगितले. का कोरायची नाही, ते आपले काय आहेत, हिस्टोरिकल प्लेस आहेत, ऐतिहासिक वास्तू आहेत त्या आपल्या, एवढ्या त्याचा आपण मान राखला पाहिजे, रिस्पेक्ट केली पाहिजे. त्याच्यावर कशाला नावं आपण
काय करायची, कोरायची नाही त्याच्यावर नावं. काही जण बघा किल्ल्या बिल्ल्यावर नावं लिहितात, ते काही करायचं नाही. ओके, त्यामुळे आपल्या एन्व्हायरमेंटलाच काय होतोय, एन्व्हायरमेंटलाच त्रास होतोय. ओके, एवढे चांगले हिस्टॉरिकल मोन्युमेंट्स म्हणजे किल्ले वगैरे, किती चांगले किल्ले वगैरे आहेत, तर त्याच्यावर नावं वगैरे लिहून ते कशाला हे करायचे, घाण करायचे, बरोबर ना. why must we not throw plastic bags and bottles here and there? जे प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या इकडे तिकडे का फेकायचे नाही, का फेकायचे नाही? तर हे सगळ्यांचे आन्सर माहितीये एकालाच रिलेटेड आहे. हे जे सगळे आन्सर आहे तुमचे क्वेश्चनचे, या क्वेश्चनचे जर आन्सर जर तुम्ही सांगितलं तर त्याचा आन्सर एकच असणार आहे कॉमन, की त्याच्यामुळं काय होतं, आपल्या एन्व्हायरमेंटला काय होणार, त्रास होणार. राईट, आपला एन्व्हायरमेंट एकदम डिस्ट्रॉय होऊ शकतो, घाण होऊ शकतो. ओके, मग त्या एन्व्हायरमेंटची काळजीसाठी आपण हे जे काही गोष्टी आहेत ते केल्या नाही पाहिजे. राईट, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? मग ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला घरी होमवर्क मध्ये लिहायची आहेत. राईट, या लेसनला काय एक्सरसाइज नाहीये, म्हणून याचे जे क्वेश्चनचे आन्सर्स आहेत, हे जे मध्ये मध्ये क्वेश्चन विचारले त्याचे आन्सर तुम्ही घरी लिहायचे आहेत. ओके, नेक्स्ट, कॅन यू टेल व्हॉट डू यू लाईक अबाउट युअर एन्व्हायरमेंट अँड वाय? तुम्हाला तुमच्या एन्व्हायरमेंट बद्दल काय आवडतं आणि का आवडतं? कोण सांगणार मला? चला सांगा मला. तुम्हाला तुमच्या एन्व्हायरमेंट कडे तुम्ही बघा आजूबाजू, आणि तुम्हाला काय आवडतं ते सांगायचंय मला. ओके, आणि का आवडतं, एन्व्हायरमेंट मधली असली कुठली गोष्ट आहे तुम्हाला आवडते आणि ती का आवडते हे सांगायचं. ओके, कोण सांगणार? स्पर्श, स्पर्श माईक ऑन कर, सांग बा, तुला आपल्या एन्व्हायरमेंट मधलं का आवडतं आणि का आवडतं? टीचर ट्री. ओके, ट्रीज का आवडतात मग ट्रीज? बाजूला ते आपल्या बाजूला असतात आणि प्रसन्न वाटतं. ओके, प्रसन्न वाटतं. ओके, त्याचं काय सगळीकडे ग्रीन ग्रीन दिसतं मस्त. ओके, आणि त्याचा यूज सुद्धा होतो ना आपल्याला. राईट, येस. हा, तर बघा स्पर्शला आपल्या एन्व्हायरमेंट मधले ट्रीज आवडतात. ओके, का आवडतात? तर तो बोलतो की जर आपल्या घराच्या साईडला आपण एक ट्री लावलात तर त्याच्याने आपल्याला एकदम हॅपी फील होतं. राईट, एकदम आपल्याला फ्रेश वाटतं, आपल्याला फ्रेश एअर येते घरामध्ये. राईट, आणि खूप काही गोष्टी आहेत त्या ट्रीजचे आपल्याला युजफुल आहेत, जसं लाईक अ शेड. जर उन्हाळ्याच्या दिवसात जर तुम्ही एक मस्तपैकी आंब्याचं वगैरे झाड तुमच्या घराच्या समोर लावलंय तर तुम्हाला त्याच्या शेड खाली बसता येते. राईट, तर असे जे काही आहे त्याचा यूज सुद्धा होतोय ना आपल्याला, म्हणून आपल्याला त्या गोष्टी काय करतात, आवडतात. राईट, तर प्रत्येकाचा आन्सर वेगवेगळं येऊ शकतं. तुम्हाला काही, कोणाला काही आवडू शकतात. तुम्हाला वॉटर बद्दल, एन्व्हायरमेंट मधले वॉटर बॉडीज आहेत सगळे, म्हणजे लेक पॉन्ड्स, लेक्स पॉन्ड्स, रिव्हर, हे सगळे तुम्हाला आवडू शकता. का आवडू शकता? कारण त्याचा यूज होतोय, आम्हाला तिथनं पाणी वगैरे मिळतंय. ओके, असंच तुम्ही लिहू शकता सगळ्यांनी. नेक्स्ट, आवर हाऊस आवर होम. ओके, चला आपल्या घर बद्दल काय सांगितलं त्यांनी. आता इथे घराबद्दल सांगितलंय. हॅव यू एव्हर वॉच बर्ड्स बिल्डिंग देअर नेस्ट? दे वर्क व्हेरी हार्ड फॉर देअर लिटिल वन्स, दे डोंट दे? मेंबर्स ऑफ युअर फॅमिली ऑल्सो वर्क हार्ड फॉर यू. बघा काय सांगितलंय, तुम्ही कधी पक्षी घरटी बांधतात कशी ते बघितलंय का? तुम्ही आता एखादा पक्षी घरटी बांधते तर तुम्ही बघितलंय का कसे घरटे बांधतात? ते खूप त्याच्यासाठी काय करतात, मेहनत करायला लागते त्यांना, त्यांच्या पिल्लांसाठी. का ते घरटं बांधतात? कारण त्यांच्या पिल्लांना काय व्हायला नको म्हणून घरटी बांधतात ना ते. ओके, ते तर इकडे तिकडे राहतात, त्यांना काय नाही, पण त्यांची जी पिल्लं आहेत त्यांना काही त्रास नको व्हायला, कोणी त्यांना म्हणजे हर्ट नको करायला, म्हणून ते काय करतात, हे जे घरटी बांधतात खूप. ओके, आता बर्ड्सच नाही, तुमच्यासाठी तुमच्या घरातले सुद्धा काय करतात, वर्क हार्ड करतात ना, हार्ड वर्क करतात ना. राईट, तुमच्या घरातले मम्मी मम्मी पप्पा बघा तुम्हाला चांगलं, तुम्हाला जे काही गोष्टी आहे ती भेटायला, तुमचं एज्युकेशन नीट व्हायला काय करतात, हार्ड वर्क करतात. राईट,
तर यू शुड बी अफेक्शन टुवर्ड्स देम, आणि तुम्हाला सुद्धा तुम्ही सुद्धा त्यांच्याशी प्रेमाने वागला पाहिजे. ओके. यू शुड लर्न टू रिस्पेक्ट एल्डरली पर्सन, आणि तुम्ही त्यांचा काय केला पाहिजे, रिस्पेक्ट केला पाहिजे मोठ्या लोकांचा. ओके. वी मस्ट कंट्रीब्यूट टू वर्क दॅट अवर पॅरेंट्स अँड अदर मेंबर्स ऑफ अवर फॅमिली हॅव टू डू. वी मस्ट ट्रीट ऑल वुमेन्स विथ रिस्पेक्ट वेदर दे बिलॉंग टू अवर फॅमिली ऑर नॉट. बघा काय सांगितलंय. आता आपल्या घरात जे काही आपल्या घरात आई बाबा आणि घरातले जे काही दुसरे माणसं आहेत, त्यांचे काम हलकं करण्याचा आपण काय केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. ओके. म्हणजे ते आता मम्मी जर घरातलं सगळंच कामी दिवसभर करायचं तर थोडं हेल्प करायचं. ओके. आता त्यांना सुद्धा आपण हेल्प करायला पाहिजे, त्यांचं थोडं बर्डन कमी होईल. ओके. आणि नंतर काय सांगितलंय, आपण आपले जे वुमेन्स आहेत, स्त्रिया, त्यांचा काय केलं पाहिजे, आपण रिस्पेक्ट केली पाहिजे. राईट. वुमेन्सचं रिस्पेक्ट केली पाहिजे, त्या भलेही तुमच्या घरातल्या असो नाहीतर दुसऱ्या असो. एन्व्हायरमेंट मधले प्रत्येक वुमेनचं काय केलं पाहिजे, तुम्ही रिस्पेक्ट केली पाहिजे. कळालं सगळ्यांना एवढं? कळतंय का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. त्याच्यानंतर काय दिलंय, परत क्वेश्चन आन्सर्स विचारले बघा. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हाय डू युअर पॅरेंट्स टेल यू टू बिहेव युअर सेल्फ. बघा तुमचे जे आई बाबा असतात ते तुम्हाला नेहमी चांगलं का वागावं असं का सांगतात, का सांगतात ते की नीट चांगलं नेहमी चांगले वागावे असं आई आणि बाबा का सांगत असतात. कारण तुमच्यामुळे कोणाला त्रास होऊ नये, इतरांना त्रास होऊ नये, एन्व्हायरमेंट मध्ये जे काही लोक वगैरे राहतात त्यांना त्रास होऊ नये, त्यामुळे ते काय बोलतात, नीट वागा, नीट बिहेव करा. ओके. डू यू आस्क इफ युअर पॅरेंट्स हॅव इटन वेल. आई बाबा नीट जेवले की नाही हे तुम्ही कधी पाहता का, तुम्ही कधी बघता तुमचे आई बाबा नीट जेवले का, बघता का? नसेल बघितलं तुम्ही आतापर्यंत, पण तुमची आई आणि बाबा तुमच्याकडे तर लक्ष, आपल्या मुलांकडे तर लक्ष देतातच, किती बाळ माझं किती म्हणजे रोज नीट खातंय का, नीट त्याला भेटतंय का खायला. पण तुम्ही कधी ऑब्झर्व नसेल केला बघा तुमच्या आई आणि पप्पा नीट जेवता का म्हणून. व्हॉट कॅन यू डू टू हेल्प दी अडल्ट इन दी हाऊस. घरातल्यांच्या मोठ्या माणसांची तुम्ही मदत कशी करू शकाल, कशी तुम्ही मोठ्या माणसांची मदत करणार घरातल्यांच्या, तर तुम्ही आता तुमच्या मम्मीला करू शकता हेल्प, थोडंसं घरातलं सामान वगैरे तुम्ही पसारा वगैरे नाही केलं तर. ओके. त्यांचं पण काम काय होईल, हलकं होईल. राईट. हाऊ डू यू हेल्प वेन समवन ॲट होम इज नॉट फिलिंग वेल. आता घरात कोणी आजारी पडलं तर तुम्ही काय करता, काय करता तुम्ही जर घरात कोणी आजारी पडलं तर तुम्ही काम करता का, हेल्प करता का, तुम्ही त्यांच्यावरचं काम करता का, असं त्यांनी विचारले. ओके. कळाले क्वेश्चन? ओके. नेक्स्ट, थिंक अँड टेल. व्हॉट डज इट मीन टू डिपेंड ऑन वन अनादर. ओके. एकमेकांवर डिपेंड ऑन वन अनादर म्हणजे एकमेकांवर आपण डिपेंड राहतो ना, एकमेकांवर अवलंबून असणे म्हणजे काय, हे क्वेश्चन विचारले. ओके. आता एकमेकांवर डिपेंड असणे म्हणजे आपण एन्व्हायरमेंटवर डिपेंड आहोत. राईट. आहेत ना. एन्व्हायरमेंट मधले जे काही प्लांट्स आहेत, ट्रीज आहेत, त्याच्यावर आपण डिपेंडेड आहोत, कारण त्याच्यापासून आपल्याला फूड मिळते. परत एन्व्हायरमेंट मधले जे अॅनिमल्स आहेत काही, त्याच्यावर सुद्धा आपण डिपेंड आहोत का, त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला काही फूड मिळतं. राईट. तसं आपण एकमेकांवर का डिपेंड आहोत म्हणजे काय नक्की हे त्यांनी विचारले. ओके. तर बघा, components of environment. Plants and animals are all components of the environment. We are also a part of environment. बघा, components of environment म्हणजे काय, आपल्या एन्व्हायरमेंट मधला एक घटक. ओके. तर प्लांट्स आणि एन्व्हायरमेंटचे काय आहेत, एन्व्हायरमेंट मधले प्लांट्स आणि अॅनिमल्स हे काय एन्व्हायरमेंटचे कंपोनंट्स आहेत. ओके. आणि आपण सुद्धा एक एन्व्हायरमेंटचा हिस्सा आहोत. Everybody should be able to live happy and contented life. Okay.
तर परिसरातील सगळ्यांचं जीवन आनंदी आणि चांगलं चालले पाहिजे. ओके, एव्हरीवन मस्ट फील सेफ अँड सेक्युअर. प्रत्येकाला सुरक्षित वाटले पाहिजे. व्हॉट वी डू अँड हाऊ वी बिहेव अफेक्ट्स अवर एन्व्हायरमेंट. आपण काय करतो, कसं वागतो, याचं सुद्धा काय होतं, एन्व्हायरमेंटवर इफेक्ट होतो. ओके, तर सगळ्यांना कळालं. तर एन्व्हायरमेंटचे कंपोनंट्स कोण 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 आहेत, कोण सांगते मला एन्व्हायरमेंटचे कंपोनंट्स? व्हॉट आर द कंपोनंट्स ऑफ एन्व्हायरमेंट? ओके, चला कोण आन्सर सांगणार? परिसरातील घटक कुठले आहेत, परिसराचे घटक? चला कनिष्क सांग. व्हॉट आर द कंपोनंट्स ऑफ एन्व्हायरमेंट? कनिष्क माईक ऑन कर आणि सांग कुठले आहेत एन्व्हायरमेंटचे कंपोनंट्स. आत्ताच मी सांगितले. ओके, गार्गी सांग. झाड, घर, पक्षी, येस. तर काय सांगितलंय? डोंगर, प्राणी, झाड आणि प्राणी, वनस्पती आणि प्राणी हे काय आहेत, एन्व्हायरमेंटचे कंपोनंट्स आहेत. ओके, नेक्स्ट ट्राय दिस. Apply ink your fingertips. Get their impression on a piece of paper. Do your fingerprints and those of your friends look different? बघा काय सांगितलंय. आता ही ऍक्टिव्हिटी आहे, तुम्हाला घरी करायला सांगितलं. ओके, तुमच्या एका बोटाला काय करायचंय, तुमच्या बोटांना शाई लावून घ्यायचंय. ओके, तुमच्या बोटांना शाई लावायची. ओके, आणि एखाद्या कागदावर त्याचे ठसे उठवायचे आणि एक दुसऱ्या साईडला तुमच्या फ्रेंडचे उठवायचे आणि बघायचे दोघांचे फिंगरचे प्रिंट सेम आहेत की डिफरंट आहेत. सेम येतील का डिफरंट येतील, कोण सांगणार? फिंगर प्रिंट्स, तुमच्या आणि तुमच्या फ्रेंडचे जे फिंगर टेस्ट आहेत ठसे बोटांचे, ते सेम येतील की डिफरंट? डिफरंट. यस, डिफरंट. तसे असतील, वेगवेगळे असतील ना. तुमचे बोट आणि त्यांच्या बोटांमध्ये फरक असणार. सगळ्यांचे बोटे सेम असतात का? नाही. ओके, तर कसे असतील, डिफरंट. व्हेरी गुड सहयोग. नेक्स्ट, लुक ॲट टू लीव्स ऑन द सेम ट्विग. डू यू सी एनी डिफरन्सेस? आता बघा तसंच आता आपल्या बोटांचे आपण बघितलं वेगळे असतील. ओके, तसंच आपण झाडाच्या फांद्या बघितल्या. ओके, सॉरी, झाडांचे 2 पानं बघितले. एकाच झाडाची 2 पानं बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स दिसतो का? एका झाडाची 2 पानं घ्या, त्याच्यामध्ये काही तुम्हाला फरक दिसतो का? कोण सांगेल मला? काय डिफरन्स दिसतो? एक झाड आहे, नाही दिसतो का? नाही दिसत. का नाही दिसत? कारण ते एकाच झाडाची पानं आहेत. आपण जर वेगवेगळ्या झाडांची पानं घेतली तर ती दिसतील. ते एकच म्हणजे झाडाचं काय बॉडी पार्ट आहे, बरोबर? एकाच ट्रीचा बॉडी पार्ट आहे तो, म्हणून तो सेमच दिसणार. आपले जसे एकाच आपल्या बॉडीचे जो दोन्ही पार्ट आपण घेतले, म्हणजे समजा दोन्ही हात घेतले तर ते सेमच दिसणार ना, वेगवेगळे दिसतील का? नाही, राईट. हे ऍक्टिव्हिटी होत्या, ते तुम्हाला करून बघायला सांगितल्या होत्या. नेक्स्ट, हाऊ टू बिहेव विथ वन अनादर. आता एकमेकांशी आपण कसं वागलं पाहिजे ते सांगितले. ओके, चला बघूया आपण. बघा त्यांनी सांगितले, ऑल द लिव्स ऑफ वन ट्री आर नॉट आयडेंटिकल. ओके, बघा हा शेप दिसायला सेम नसतात. बघा त्यांनी काय सांगितलंय, सगळ्या झाडांची एकाच झाडाची सगळी पानं दिसायला सारखी नसतात. सम ऑफ आर बिग व्हाईल सम आर स्मॉल. काही मोठी असतात तर काही छोटी असतात. सम हॅव स्लाइटली डिफरंट कलर. ऑल फ्लावर्स आर नॉट एक्झॅक्टली सिमिलर. बघा काय सांगितलंय त्यांनी, की सगळी फुलं एकसारखी नसतात. सगळ्यांचा म्हणजे सगळ्या पानांचा कलर वेगळा असतो थोडा थोडा.
जसंच कशाचं असतं, इट इज सेम विथ द पीपल. जसं माणसांमध्ये असतं, आपण सगळे सेम दिसतो का, तुम्ही आणि मी सेम दिसतो का, नाही. तसंच झाडांची सुद्धा पानं सेम दिसत नाही. ती काही मोठी असतात, काही छोटी असतात, काहींचा कलर वेगळा असतो. ओके. Our appearance is different from that of all others. In fact, our fingerprints do not match those of anyone else in the world. बघा काय सांगितलंय, आपला चेहरा सुद्धा वेगळा असतो. ओके. नंतर त्यांनी काय सांगितलं, म्हणून आपले जे बोटांचे ठसे आहेत ते जगात दुसऱ्या कोणाच्याही बोटाच्या ठस्यांबरोबर मॅच होऊ शकत नाही. बरोबर. तुम्ही आता मोबाईल मध्ये सुद्धा बघा, तुमचा आता पासवर्ड आहे, राईट. त्याला फिंगर टिप्स असतं, फिंगर प्रिंटचं असतं पासवर्ड. ओके. तर ते तुमचं जर तुमच्या पप्पांचं जर असेल पासवर्ड फिंगर बोटाचं, तर तुम्ही हात लावला तर ओपन होतं का ते लॉक? होतो का मोबाईलचं लॉक ओपन? तुमच्या पप्पांचा फिंगर प्रिंटचा असेल तो लॉक पासवर्ड मोबाईलला, तर तुम्ही बोट लावल्यावर होतो का ओपन पासवर्ड मोबाईलचा? हो. नाही होत. कसं होणार? नाही होत बाळा. ओके. कारण प्रत्येकाचे फिंगर वेगवेगळे असतात, प्रत्येकाचे फिंगर प्रिंट्स वेगळे येतात. ओके. सगळ्यांची बोट तुझं बोट जेवढं मोठं असेल तेवढं तुझं छोटं असेल ना बोट, तुझ्या पप्पांचं मोठं असेल. फिंगर टिप्स सगळ्यांचे वेगळे वेगळे येतात. ओके. There is something unique about each person. We should not consider anyone inferior to ourselves. बघा काय सांगितलंय, प्रत्येक माणसात काही ना काही डिफरंट असतं. बरोबर. सगळ्यांना वेगवेगळे स्पेशलिस्ट, सगळ्यांमध्ये वेगवेगळी काय असते, एक कला असते. म्हणजे कोणाला काय जास्त येतं, कोणाला डान्स चांगला येतो, तर कोणाला सिंगिंग चांगलं येतं. ओके. असं सगळेजण काय एकच सारखे नसतात, सगळे वेगवेगळे असतात. आपण दुसऱ्या कोणालाही आपल्यापेक्षा कमी काय करायचं नाही, बघायचं नाही. ओके. यू मस्ट हॅव सीन दॅट सम ट्रीज आर बिग अँड स्ट्रॉंग, सम क्लाइंबर्स हॅव अ वीक स्टेम. Big trees support the climbers. We must support each other in the same way. बघा काय सांगितलंय, तुम्ही पाहिले असाल की काही झाडं उंच असतात तर काही मजबूत असतात, राईट. काही उंच असतात, तुम्ही बघितले असतील झाडं सगळीकडे, सगळी झाडं ऑब्झर्वेशन केले असतील एन्व्हायरमेंट मध्ये तर तुम्हाला दिसतील. काही झाडं उंच असतात, काही जाड असतात, काही वेली लहान असतात तर काही नाजूक असतात. काही झाडं त्यांना आधार देतात, मोठी झाडं त्यांना आधार देतात. पण एकमेकांना असाच आधार, आपण सुद्धा एकमेकांना असाच आधार दिला पाहिजे. ओके. कळालं सगळ्यांना एकमेकांसोबत कसं वागायचं, एकमेकांसोबत कसं वागायचं, कळालं का सगळ्यांना? ओके. त्याच्यानंतर काय दिलंय बघा, डू यू नो इंडिया वॉन इंडिपेंडन्स ऑन 15 ऑगस्ट ऑफ 1947. सगळ्यांना माहिती आहे आपल्या भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? 15 ऑगस्ट 1947 ला, राईट. सगळ्यांना माहिती आहे, म्हणून आपण इंडिपेंडन्स डे म्हणून सेलिब्रेट करतो 15 ऑगस्टला. तर 15 ऑगस्टला आपल्याला काय मिळालं होतं? इंडिपेंडन्स. इंडिपेंडन्स म्हणजे काय, आपण स्वतंत्र झालो इंग्रजांमधून. म्हणजे आपल्याला कुठेही स्वतःच्या मनासारखं राहता यायला लागलं. कुठे? देशामध्ये, भारतामध्ये. ओके. मग आता इंडिपेंडन्स बद्दलच सांगितले त्यांनी. इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य, म्हणजे स्वतःचं मनाचं काही करा, कुठेही जाऊ शकता तुम्ही, त्याच्याबद्दल सांगितले. वी सेलिब्रेट आवर इंडिपेंडन्स डे ऑन 15 ऑगस्ट एव्हरी इयर. वी मस्ट बी प्राऊड ऑफ द फॅक्ट दॅट आवर कंट्री इज इंडिपेंडंट. बघा काय सांगितले, दरवर्षी 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो, इंडिपेंडन्स डे म्हणून साजरा करतो. आपल्या देशात स्वातंत्र्य आहे याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. बघा आपल्या देशामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय, म्हणजे आपल्याला काही बोलण्याचं सुद्धा स्वातंत्र्य मिळालंय. असं नाही की कोण बोललं तेव्हाच बोलायचं, असं नाही. आपण कुठेही पाहिजे तसं आपलं विचार मांडू शकतो, कुठेही फिरू शकतो. हे सगळं आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय, इंडिपेंडन्स मिळालंय. ओके. वी हॅव फ्रीडम ऑफ थॉट इन अवर कंट्री.
आपण आपल्याला विचार करायचं सुद्धा काय फ्रीडम आहे. ओके, वी हॅव अ राईट टू चूज what to study when we are grown up. We can choose our occupation. All the citizen of our country have equal rights. बघा काय सांगितलंय, मोठेपणी आपल्याला काय शिकायचं हे सुद्धा आपण ठरवू शकतो. आपल्याला काय नोकरी जॉब वगैरे करायचं ते सुद्धा आपण आता ठरवू शकतो. आणि आपल्या देशामध्ये सर्व लोकांना समान काय एकसारखा हक्क आहे. However, independence does not mean that we can behave as we wish. Look at nature. Everything in nature follows rules. Ants walk in a queue. Bees are constantly working. बघा काय सांगितलं त्यांनी, इंडिपेंडन्स भेटलं, तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे असं नाही की तुमच्या मनाचे मालिक, म्हणजे कधीही काय पण तुमचं करायचं असं नाही. तर त्यांनी सांगितलं तुम्ही जरा तुमच्या नेचरकडे बघा, निसर्गाकडे बघा. नेचर मध्ये सगळे काही काय करतात, रूल फॉलो करतात. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितले त्या मुंग्या त्या बरोबर लाईनीतच चालतात, बरोबर ना. बघितलं कधी मुंगी रांग आता मुंग्यांची चालली आणि वाकडे तिकडे चालल्यात, कधी बघितलं का तुम्ही? सगळेजण मुंग्या नेहमी रांगेत चालतात. परत हनीबी म्हणजे मधमाशी, तुम्ही बघितले कधी शांतपणे बसली? नाही, ती सुद्धा तिचं काम करतच असते. ओके, we must be good citizen of independent India. For this, we must have honesty, punctuality, perseverance and discipline. बघा काय सांगितलंय, आपण आपल्या इंडिपेंडन्स कंट्रीचे, इंडिपेंडंट इंडियाचे एक चांगलं नागरिक काय बनलं पाहिजे. ओके, त्यासाठी आपल्यामध्ये काय काय असलं पाहिजे, कुठल्या कुठल्या क्वालिटी असल्या पाहिजे? हॉनेस्टी प्रामाणिकपणा, पंक्च्युअलिटी वक्तशीरपणा म्हणजे पंक्च्युअलिटी म्हणजे टाइम बरोबर टायमिंगनुसार काम, प्रिझर्वनन्स म्हणजे काय एकदम जिद्द वगैरे, आणि डिसिप्लिन शिस्त असला पाहिजे. गुड हॅबिट्स दॅट आर कल्टिवेटेड इन चाइल्डहुड आर ऑफ अ ग्रेट यूज वेन वी ग्रो अप. आणि लहानपणीच जर या सगळ्या सवयी लावल्या तर मोठे होता होता त्या सवयी बरोबर त्यांना लक्षात राहतात मुलांना. ओके, ते तसेच वागतात. ओके, जर तुम्ही लहानपणीच लहानपणीच तुम्ही जर हे सगळे गुण त्यांना दिले नाही, हे तुम्हाला शिकवलं नाही, त्यांना गुण त्यांना लावल्या नाही या चांगल्या सवयी, तर मोठे होऊन सुद्धा त्यांना काय फरक नाही पडणार. लहानपणापासूनच लावायचं तेव्हाच त्यांना त्याचं काय होतं, यूज होतो. ओके, सवय होते. सॉरी, नेक्स्ट काय दिलंय बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ क्यू ओव्हर अ क्राऊड. गर्दीच्या ठिकाणी रांगेत उभे राहून काम करण्याचे कोणते फायदे असतात, हे तुम्ही विचारले आता. ओके, you can learn a lot by studying the environment. You will continue to learn more about it in the higher classes. बघा काय विचारलंय, काय सांगितलंय, आपण आता तर हा एन्व्हायरमेंटचा स्टडी केला, पण अजून नेक्स्ट हायर याच्यामध्ये स्टँडर्ड मध्ये म्हणजे फोर्थ स्टँडर्ड मध्ये तुम्ही अजून काही नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. ओके, कळालं सगळ्यांना लेसन? सगळ्यांना लेसन कळाला का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळं आपल्याला आधीच्या लेसन मध्ये काय आपण शिकलो तेच सांगितलंय, राईट? कोणाला काही डाऊट आहे? ओके, तर होमवर्क मध्ये काय करायचंय तुम्हाला, हे इथं जे सगळे क्वेश्चन विचारलेत ना लेसन स्टार्ट झाल्यापासून, कॅन यू टेल, यूज युअर ब्रेन पॉवर, हे सगळे क्वेश्चनचे आन्सर्स लिहायचे आहेत. ओके, होमवर्क मध्ये कळालं सगळ्यांना काय करायचं? होमवर्क मध्ये जे तुम्हाला क्वेश्चन विचारलेत लेसन मध्ये त्याचे आन्सर्स लिहायचे आहेत. कळालं सगळ्यांना? लास्ट टाइमच्या लेसनची क्वेश्चन आन्सर्स लिहिले का तुम्ही? द चेंजेस सराउंडिंग या लेसनचे लिहिले का तुम्ही क्वेश्चन आन्सर्स? जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये.
ओके, व्हेरी गुड. तर या सुद्धा लेसन मध्ये जे क्वेश्चन्स विचारलेत त्याचे आन्सर्स लिहायचे आहेत. ओके ओके, चला रीडिंग घेऊया आपण. चला थोडा वेळ रीडिंग घेऊया. कोण रीड करतंय? स्टार्टिंग रीडिंग कोण करतंय फर्स्ट? रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. ओके स्पर्श, माईक ऑन कर आणि रीड कर. लेसनचं नाव बोल आणि लेसन रीड करायला स्टार्ट कर. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. When you are लेसनचं नाव बोल ground बाळा. up, लेसनचं नाव. as we go from the tired to the थर्ड टू द third to the फोर्थ. fourth standard. ओके, कॅन यू टेल? When you are, can you tell when you are ground up, ग्रोन अप. what do, क्या टीचर? ग्रोन अप बाळा, ते ग्राउंड अप नसतं, ते ग्रोन अप. Grown up, what do you want to be in a pro प्रिव्हियस. previous प्रिव्हियस. lesson you drew a picture of how you would look after 20 years. That was इमॅजिनरी. imaginary because on one नो no वन. one know how you will look after 20 years. However, what do you However, however, what do you wish to be when you grow up? What do you want the to achieve? That is something you can decide for yourself, yourself. yourself, but to achieve, Achieve. achieve it, you must learn a lot. You will have to work very hard. Learning does not mean Mean. going to school. When we learn at school, of course, Course. but Of course. of course, but we also learn from our elderly Elders. elders. At home, we can learn from the environment too. That is why we students the
Study the. Study the environment. Okay, stop. Next, Tanvi read कर. Yes, teacher. Our environment Caring for does the environment. असं हेडिंग कोण वाचणार? caring for the environment. Our environment does not Belong. belong to us and it Alone. alone. It belong to other too. I Eat. it take care of all our needs. That is why taking care for Taking care. the environment diet. We Our must diet. Our duty our बाळा. diet. We Duty. must take care of Ourselves. ourselves. Will become Our home. our home And our school. and our food. We must To uh, begin. कुठे read करते? To begin with. Then all our surroundings will become beautiful. Okay, stop. रोज घरी रीड करायचं सगळ्यांनी आता. लेसन कंप्लीट झालेत ना, आता सगळ्यांनी रोज एक एक लेसन रीड करायचं. ओके, घरी जर रीड केल्याशिवाय तुम्हाला इंग्लिश कसं वाचता येईल आणि नाहीच वाचता आलं तर मग पेपरमध्ये आन्सर कसे लिहिणार? ओके ओके, तर होमवर्क सगळ्यांना कळालाय. सगळे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे ते लेसन मधले. ओके, आणि आपला इथेच कंप्लीट झालेलं आहे पोर्शन. ओके, चला बाय एव्हरीवन. bye teacher. बाय Bye teacher. बाय Bye teacher. बाय. चला क्लास लेफ्ट करा. आर्या.